11th केमिस्ट्री लेक्चर. आपला चॅप्टर चालू आहे बघा हायड्रोकार्बन्स. आपण काय स्टडी करतोय तर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्किन्स. केमिकल प्रॉपर्टी म्हणजेच केमिकल रिॲक्शन. जर स्टार्टिंगपासून बघितलं तर फर्स्ट रिॲक्शन कोणती बघितली आपण? हायड्रेशन रिॲक्शन, ज्याच्यामध्ये हायड्रोजन ॲड करतो. त्यानंतर हॅलोजिनेशन, कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये हॅलोजन्स ॲड करतो. त्यानंतरची होती हायड्रो हॅलोजिनेशन रिॲक्शन. हायड्रो हॅलोजिनेशनमध्ये काय करणार? हायड्रोजन आणि हॅलोजन ॲड केले जातात. मग जेव्हा सिमेट्रिक अल्किन्स असतील तेव्हा तुम्ही कोणत्याही कार्बनला हायड्रोजन आणि कोणत्याही कार्बनला हॅलोजन ॲड करू शकता. पण जेव्हा अनसिमेट्रिकल अल्किन्स असतील तेव्हा कोणता लॉ वापरायचा? तर मार्कोनिकॉफ्स रूल जो आहे तो तिथं यूज करायचा. मग काय सांगतो मार्कोनिकॉफ्स रूल? व्हेन अनसिमेट्रिकल रिएजंट इज ॲडेड टू अन अनसिमेट्रिकल अल्किन द निगेटिव्ह पार्ट ऑफ दॅट रिएजंट, म्हणजे जो रिएजंट HBr असेल, SCr असेल, म्हणजे HX जो X असतो तो निगेटिव्ह पार्ट ऑफ दॅट रिएजंट गेट्स अटॅच टू दॅट कार्बन विच कॅरीज लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. मग तो जो Br वगैरे असेल तो कुठल्या कार्बनला अटॅच करायचा? लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. तर तिथं काय असतं? मेजर प्रोडक्ट. म्हणजे तिथं काय मिळतात? 2 प्रोडक्ट मिळतात. मग त्यातलं मेजर कोणतं असतं? ज्या कार्बनला लेस नंबर ऑफ हायड्रोजन्स आहेत त्याला Br अटॅच आहे, म्हणजे निगेटिव्ह पार्ट अटॅच आहे, ते काय असतं? मेजर क्वांटिटीमध्ये तो प्रोडक्ट असतो. नंतर होतं बघा अँटी मार्कोनिकॉफ्स रूल किंवा पेरॉक्साईड इफेक्ट. जर त्याच्यामध्ये पेरॉक्साईड असेल तर काय होते? रिॲक्शन रिव्हर्स होते. म्हणजे आपण जो हॅलोजन अटॅच करतो, जो निगेटिव्ह पार्ट अटॅच करतो तो कशाला करायचा? तर मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. जिथं मोर नंबर ऑफ हायड्रोजन असतील त्याला तो हॅलोजन अटॅच करायचा. ते तिथं काय मिळतं? मेजर प्रोडक्ट मिळतं. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलं होतं. त्याच्यानंतर रिॲक्शन विथ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. त्याच्यासोबत रिॲक्शन झाल्यावर काय मिळतं आपल्याला? अल्किल हायड्रोजन सल्फेट. म्हणजे H2SO4चं आपण काय केलं होतं? HOSO3H. H2SO4 म्हणजेच काय? HOSO3H. मग तिथं OSO3H कुठं अटॅच होतो? तर जिथं हे पण मार्कोनिकॉफ्स रूलनुसारच होतो. कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम असतील तिथं OSO3H अटॅच होतो आणि दुसरा जो कार्बन आहे तिथं हायड्रोजन जातो. मग OSO3H काय निगेटिव्ह पार्ट असतो म्हणून तो तिथं अटॅच होतो. त्यानंतर जर तुम्ही त्या कंपाऊंडला म्हणजे जे अल्किल हायड्रोजन सल्फेट आहे त्याला वॉटरसोबत डायल्यूट केलं आणि हीट केलं तर त्याच्यापासून काय मिळतं आपल्याला? अल्कोहोल्स मिळतात. आहे तसं तो OSO3H कशासोबत कंबाईन होतो? वॉटर म्हणजे काय असणार आहे? H2O. H2O मधल्या H सोबत बाहेर पडतो ॲज अ H2SO4 म्हणून आणि तिथं काय येतो? OH येतो. हे रिॲक्शन बघितल्या होत्या आपण अल्कोहोल. किंवा डायरेक्ट ॲरोवर कॅटलिस्ट म्हणजे H+ कोणताही ॲरोवर कॅटलिस्ट घेऊन डायरेक्ट आपण H2O त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. ती पण ॲडिशन कशाने होते? तर मार्कोनिकॉफ्स रूलनं होते. म्हणजे HOH H2O ॲड करायचा. जिथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे तिथं निगेटिव्ह पार्ट कोणता असणार आहे? OH. निगेटिव्ह पार्टला काय जो जिथं लेस नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम असतील त्याला काय तिथं OH ॲड करायचा आणि जो दुसरा कार्बन असेल तिथं काय येईल? तुमचा H येईल. हे काय मिळतं? तर तिथं प्रोडक्ट मिळतात आपल्याला. तिथं पण अल्कोहोल मिळतं. त्या रिॲक्शनला म्हणतात हायड्रेशन रिॲक्शन, ॲडिशन ऑफ वॉटर इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड. हे आपण लास्ट लेक्चरपर्यंत स्टडी केलं होतं. आता आजच्या लेक्चरमध्ये त्याच्या पुढच्या रिॲक्शन स्टडी करणार आहोत. चला तर मग आपण आजचं लेक्चर स्टार्ट करूया. ओझोनोलायसिस ऑफ अल्किन्स. आता ओझोनोलायसिस म्हणजे काय असतं? ओझोन याच्यामध्ये ॲड करायचा. जो O3 मॉलिक्यूल आहे ओझोन, काय ओझोनला काय म्हणतात? O3. तो याच्यामध्ये काय केला जातो? ॲड केला जातो. द कार्बन कार्बन डबल बॉन्ड गेट्स क्लेव्ड ऑन रिडक्शन विथ ओझोन फॉलोड बाय रिडक्शन ऑन रिॲक्शन विथ ओझोन. जेव्हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड ओझोनसोबत रिॲक्शन होते तेव्हा काय होतं? त्याच्यामध्ये क्लिवेज होतं त्या मॉलिक्युलचं आणि त्याच्यानंतर काय होतं? त्याच्यामध्ये रिडक्शन. द ओव्हरऑल प्रोसेस इज द फॉर्मेशन ऑफ ओझोनाइड बाय रिॲक्शन ऑफ ओझोन विथ अल्केन इन द फर्स्ट स्टेप. फर्स्ट स्टेप काय होतं? ओझोनाइड तयार होतो फर्स्ट स्टेपमध्ये अँड डिकम्पोजिंग इट इन टू कार्बोनिल कंपाऊंड्स. तर कार्बोनिल कंपाऊंड्स जर तुम्ही 14 चॅप्टरमधला जे तो आपले फंक्शनल ग्रुप होते त्याच्यामध्ये जर बघितले असतील तर कार्बोनिल कंपाऊंड्स कुठले कुठले? ज्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप असतो. कार्बोनिल ग्रुप कोणता असणार आहे? C डबल बॉन्ड O. हा जो ग्रुप असतो त्याला म्हणतात कार्बोनिल ग्रुप. मग कशामध्ये असतो? अल्डिहाइडमध्ये असतो, कीटोनमध्ये असतो, इस्टरमध्ये असतो, त्याच्यानंतर अजून ॲसिडमध्ये असतो, अमाइडमध्ये असतो. भरपूर जे असे फंक्शनल ग्रुप आहे की त्याच्यामध्ये कार्बोनिल ग्रुप असतो. मग इथं काय मिळतं आपल्याला? कार्बोनिल कंपाऊंड्स. मग जास्त करून कुठले मिळतात? तर अल्डिहाइड आणि कीटोन्स. इथं कार्बोनिल कंपाऊंड्स कोणते मिळतात? तर अल्डिहाइड्स अँड कीटोन्स बाय रिडक्शन इन द सेकंड स्टेप. फर्स्ट स्टेपमध्ये काय होणार आहे? तुमचा ओझोनाइड तयार म्हणजे फर्स्ट स्टेप जेव्हा रिॲक्शन होईल अल्किनसोबत तेव्हा काय होणार? ओझोनाइड तयार होईल. ओझोनची रिॲक्शन अल्किनसोबत झाल्यानंतर फर्स्ट स्टेपमध्ये ओझोनाइड आणि सेकंड स्टेप काय होतं? त्याचं डिकम्पोजिशन होतं त्या ओझोनाइड्स आणि त्याच्यापासून काय मिळतं? तर अल्डिहाइड किंवा कीटोन असं कार्बोनिल कंपाऊंड्स मिळतात. बाय रिडक्शन इन द सेकंड स्टेप इज कॉल्ड ओझोनोलायसिस. त्या रिॲक्शनला ओव्हरऑल रिॲक्शनला म्हणायचं ओझोनोलायसिस. आता रिॲक्शन बघा. खाली रिॲक्शन दिसते तुम्हाला. कार्बन कार्बन डबल बॉन्ड फर्स्ट अँड सेकंड. आता त्या कार्बनला नंबरिंग केले.
हे बघा इथं रिॲक्शन व्यवस्थित बघा, सांगते समजावून, व्यवस्थित लक्ष द्या रिॲक्शनकडं, कारण इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे ओझोनोलायसिस. शॉर्ट नोट वगैरे पडते तुम्हाला, राईट अ नोट ऑन ओझोनोलायसिस. आता हे जे कार्बन्स आहेत, कार्बन कार्बन डबल बॉन्ड फर्स्ट अँड सेकंड कार्बन, याच्यामध्ये ॲड काय करणार आहे आपण O3, ओझोन, ओझोनसोबत रिॲक्शन CCl4. मग आता ॲड करताना कसं करायचं, हे जे तुमचे कार्बन आहेत ह्या दोनच्या मध्ये एक ऑक्सिजन, त्यानंतर ह्या कार्बनच्या इथे एक आणि असे 3 काय करायचे ऑक्सिजन तिथे ॲड करायचे. समजते बघा मी कसं ॲड केलं. ह्या 2 कार्बनच्या मध्ये एक ऑक्सिजन, त्यानंतर ह्या कार्बनला एक ऑक्सिजन आणि ह्या कार्बनला एक ऑक्सिजन आणि त्याच्यामध्ये एक डॅश काढायचे. असं हे 3 ऑक्सिजन O3 मधले, ओझोनमधले 3 ऑक्सिजन हे करून काय करायचं, ओझोनाइड तयार करायचा. बघा इथं तयार केलाय. हा जो आपला कार्बन कार्बन बॉन्ड आहे, म्हणजे हा सिंगल बॉन्ड, हा बॉन्ड काय जातो, निघून जातो, तो बॉन्ड एकच राहतो. मग त्या कार्बनमध्ये काय येतात, 3 आपले ऑक्सिजन तिथे अटॅच होतात. मग ह्या कार्बनला एक, इथं एक, ह्या दोन्हीच्या मध्ये एक आणि हा एक, असं ओझोनाइड तयार करायचा. त्याला काय म्हणतात, अल्किल ओझोनाइड. समजलं. फर्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, O3 फक्त त्याच्यामध्ये ॲड करायचे, म्हणजे 2 कार्बनच्या मध्ये वरती एक, खाली नंतरच्या कार्बनला एक, परत म्हणजे ह्या कार्बनला एक, ह्या कार्बनला एक आणि ह्या दोन्हींच्या मध्ये एक, मग इथे एक ऑक्सिजन आणि असं फक्त ओझोनाइड तयार करायचा. मग हा ओझोनाइड तयार झाल्यानंतर परत काय होतं, कॅटलिस्ट कोणता वापरला, H2O आणि झिंक डस्ट रिडक्शन. झिंक डस्ट काय होतं, झिंक डस्ट काय रोल करतं, तर इथं रिडक्शन करतं. मग रिडक्शन, आता हे तुम्हाला जे डॉटेड लाईन्स दिसत आहेत तिथून काय होतं, क्लिवेज होतं. मॉलिक्यूल काय होतो, हा क्लिवेज होतो. काय होणार आहे, क्लिवेज होणार आहे. आता क्लिवेज झाल्यानंतर काय काय राहिलं सांगा, इथून असा क्लिवेज झाला आहे हा मॉलिक्यूल, हा इकडून क्लिवेज झाला. 2 सेपरेट प्रोडक्ट लिहायचे, जे तुमचे क्लिवेज झालेले असतील ते 2 सेपरेट प्रोडक्ट लिहायचे. आता क्लिवेज झालेले प्रोडक्ट बघा, इकडे काय झालं, आता हा C आणि हा ऑक्सिजन, बघा C, ह्या 2 डॅश आणि हा ऑक्सिजन. मग आता कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड होण्यासाठी काय झाले, 2 बॉन्ड झाले आणि तर आणि हा ऑक्सिजनचा एक 3. ओव्हरऑल कार्बनची व्हॅलेन्सी किती असते, 4, म्हणून इथं काय तो डबल बॉन्ड. सो C डबल बॉन्ड O हे कंपाऊंड मिळणार. इकडं पण तसंच सेम बघा, इकडच्या साईडला पण तसंच सेम, जे क्लिवेज झाले ते सोडून, म्हणजे हा क्लिवेज झाले इकडून, म्हणजे इकडचा पूर्ण पार्ट काय घ्यायचा नाही आपल्याला, फक्त हा पार्ट फक्त घेणार आहे आपण. C, ह्या 2 डॅश आणि हा ऑक्सिजन. मग तो ऑक्सिजन काय असणार बघा, कार्बन 2 डॅश गेल्या, त्या म्हणजे कार्बनची व्हॅलेन्सी किती झाली, 3 झाली, हे 1 2 3. मग ऑक्सिजन काय तो डबल बॉन्डेड येतो. सो O डबल बॉन्ड C आणि ते 2 डॅश, म्हणजे तिथं हायड्रोजन असेल किंवा दुसरे कोणते पण R ग्रुप वगैरे असतील. समजा तुम्हाला असे कार्बोनिल कंपाऊंड्स मिळतात. फक्त पहिल्या फर्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, ऑक्सिजन त्याच्यामध्ये ॲड करायचे आणि ओझोनाइड तयार करून घ्यायचा. ओझोनाइड तयार केल्यानंतर ते काय करायचं, क्लिवेज करायचं त्याचं व्यवस्थित, म्हणजे असं हे एक क्लिवेज आणि हा एक क्लिवेज, असं क्लिवेज करायचं. आणि हे ह्या साईडचा मॉलिक्यूल एक पार्ट लिहायचा, एक मॉलिक्यूल लिहायचा, एक प्रोडक्ट, आणि ह्या साईडचं एक प्रोडक्ट, असं आपलं काय येतं, प्रोडक्ट येतं. मग काय होतं बघा, C डबल बॉन्ड O, त्यात O डबल बॉन्ड C, आणि हा जो ऑक्सिजन राहतो, इथं राहिला एक ऑक्सिजन एक, हा दोन्ही क्लिवेजमध्ये आला नाही. हा कशासोबत बाहेर पडतो, तर हा जो झिंक आहे त्याच्यासोबत बाहेर पडतो, ZnO, तो जो ऑक्सिजन आला नाही तो. आणि हे 2 ऑक्सिजन कशामध्ये येतात, कार्बोनिल कंपाऊंडमध्ये येतात, आणि एक ऑक्सिजन झिंक सोबत बाहेर पडतो. समजले असेल मला वाटते. रिॲक्शन फर्स्ट स्टेपमध्ये ओझोनाइड तयार करायचा, नंतर झिंक डस्ट सोबत रिडक्शन होतं, आणि रिडक्शन होऊन काय मिळतात, कार्बोनिल कंपाऊंड्स मिळतात. जर इथं आता हायड्रोजन असते बघा, इथं हायड्रोजन असते, इकडे पण हायड्रोजन असता, तर इथं पण काय आले असते, हायड्रोजन हायड्रोजन, इकडे पण हायड्रोजन आले असते. इतकंच, जे काय मॉलिक्यूल जसे येतील तसं. CH3 ग्रुप असतात तर CH3. ओझोन गॅस इज पास्ड इनटू सॉल्युशन ऑफ अन अल्केन इन अन इनर्ट सॉल्व्हंट लाईक कार्बन टेट्राक्लोराइड. आता हे जे CCl4 दिलंय त्याला काय म्हणतात, कार्बन टेट्राक्लोराइड. इनर्ट सॉल्व्हंट इथं यूज केले, सॉल्व्हंट यूज केल्यामुळे ती रिॲक्शन झाली. रिॲक्शन कंडिशन आहे, फक्त लक्षात ठेवा. द ओझोन गॅस इज पास्ड इनटू सॉल्युशन ऑफ the alkene in an inert solvent like carbon tetrachloride. Unstable alkene ozonide is obtained. First step मध्ये काय मिळतं, तर unstable alkene ozonide is obtained. This is subsequently treated with water in the presence of reducing agent zinc dust. सोबत ट्रीट केलं H2 आणि झिंक डस्ट, म्हणजे तो रिड्युसिंग एजंट आहे झिंक डस्ट, टू फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड नेमली अल्डिहाइड्स और किटोन्स. आता अल्डिहाइड्स कधी येतील सांगा, इथं जर हायड्रोजन असेल, आता अल्डिहाइड्स आपण काय म्हणतो, HCHO, हे काय होतं, फॉर्माल्डिहाइड. HCHO असेल तर फॉर्माल्डिहाइड, त्यानंतर इथं CH3 ग्रुप आला, CH3CHO असेल तर ॲसिटाल्डिहाइड. आपण नेमिंग बघितले, CH3 ग्रुप म्हणजे मग एक जर हायड्रोजन असेल, काय सांगितलं, एक हायड्रोजन आणि दुसरा R ग्रुप असेल तर ते काय येतं, अल्डिहाइडचं स्ट्रक्चर येतं RCHO. हे काय होणार, अल्डिहाइड, आणि दोन्ही पण R ग्रुप असतील, दोन्ही पण R ग्रुप असतील तर काय येतो, किटोन येतो.
म्हणजे ॲसिटोन फर्स्ट मेंबर असतो. जर इथं CH3 आणि CH3 C डबल बॉन्ड हो, हे काय मिळतं ॲसिटोन. दोन्ही पण R ग्रुप असतील तर कीटोन येईल आणि एक H आणि एक R असेल, किंवा दोन्ही पण H असेल तर फॉर्माल्डिहाइड असतं आणि एक R आणि एक H असेल तर काय असतं ते अल्डिहाइडचं स्ट्रक्चर. असं काय मिळतं तुम्हाला, एक अल्डिहाइड आणि कीटोन इथं मिळू शकतो आफ्टर ओझोनोलायसिस. हे बघा, आता इथं तुम्हाला रिॲक्शनचे ते एक्झाम्पल दिलेत, ओझोनोलायसिस रिॲक्शनचे एक्झाम्पल. आता काय बघितले आपण, जनरल रिॲक्शन बघितली काय होतंय ते. आता एक्झाम्पल काय, इथिनचं एक्झाम्पल घेतलंय, CH2 डबल बॉन्ड CH2. हे जे स्ट्रक्चर आहे ते कशाचं आहे, CH2 डबल बॉन्ड CH2. आता इथं काय होणार, हा बॉन्ड ब्रेक होईल, त्याच्यामध्ये ह्या 2 कार्बनमध्ये एक ऑक्सिजन येईल, इथं एक ऑक्सिजन, इथे एक ऑक्सिजन आणि हे बॉन्ड, हे झाला ओझोनाइड तयार. बघा इकडं पुढं आहे ओझोनाइड. त्यानंतर काय करायचं, क्लिवेज करायचं, असं क्लिवेज होईल. क्लिवेज झाल्यानंतर इकडचा मॉलिक्यूल एका साईडला लिहायचा, हा मॉलिक्यूल एका साईडला, हे तुमचं प्रोडक्ट मिळतं. कशाच्या प्रेझेन्समध्ये, परत रिडक्शन होतं तर H2 आणि झिंक डस्ट आहेत बघा, कॅटलिस्ट H2 आणि झिंक डस्ट. मग कसं लिहायचं सांगा, आता तुम्हालाही लिहिता येईल. काय करायचं, फक्त क्लिवेज झालेलं मॉलिक्यूल एका साईडला, मग काय येईल, हा CH2 म्हणजे हे 2 डॅश CHH आणि इथं काय येतो, डबल बॉन्ड येतो, कार्बनची व्हॅलेन्सी सॅटिस्फाईड होण्यासाठी 4. सो CH डबल बॉन्ड CH2 डबल बॉन्ड O, म्हणजे हे CH2 CHH डबल बॉन्ड O हे कंपाऊंड. आणि इकडच्या साईडला पण काय येते बघा, हे 2 हायड्रोजन्स आहेत आणि इथं काय येईल, डबल बॉन्ड. सो O डबल बॉन्ड CHH. आता हे स्ट्रक्चर कशाचं असतं, 2 हायड्रोजन्स आणि हा जो ऑक्सिजन असेल तो काय होतो, ZNO ॲज अ बाहेर पडतो. मग आता हे जे स्ट्रक्चर कशाचं असतं, CH2O, हे स्ट्रक्चर कशाचं आहे, फॉर्माल्डिहाइडचं. मग अशीच मी तुम्हाला सांगितलं, जर दोन्ही पण हायड्रोजन असतील तर त्याला काय म्हणतात, फॉर्माल्डिहाइड. एक R असेल तर काय म्हणायचं, अल्डिहाइड. फक्त म्हणजे कुठं पण जे आरवर डिपेंड आहे. CH3 असेल तर ॲसिटाल्डिहाइड, परत पुढचं असेल तर पुढचे नंबर त्याचे येत जातात, नेम येत जातं त्याचं. मग R असेल तर ते अल्डिहाइड होणार, एक H आणि एक R असेल, आणि दोन्ही पण R असतील तर काय येतं, कीटोन येतो, कीटोन फंक्शनल ग्रुप असतो. मग आता खाली दुसरं तुम्हाला स्ट्रक्चर दिले बघा, CH3 CH डबल बॉन्ड CH2. तर हे कशाचं आहे, प्रोपीनचं स्ट्रक्चर आहे. तर ह्याच्यापासून काय मिळणार, असं सेम करायचं. CH3 जिथं डबल बॉन्ड आहे तिथं फक्त काय करायचं, ऑक्सिजन आपल्या ॲड करायचे, जे 3 ऑक्सिजन असतात ते, म्हणजे ह्या 2 कार्बनच्या इथं एक येईल, इथं एक आणि असं ओझोनाइड तयार होईल. आहे बघा, इकडे दाखवली तुम्हाला ओझोनाइड. काय CH3 आहे तसं ठेवलं, इकडचं CH3. सो CH3 CH हा O आणि ओझोनाइड. मग हे 3 ओझोनाइड नंतर काय होणार, हे ब्रेकडाऊन होणार. ब्रेकडाऊन झाल्यानंतर ह्या साईडचा मॉलिक्यूल इकडे लिहायचा, ह्या साईडचा मॉलिक्यूल तिकडे यायचा, आणि ऑक्सिजन फक्त डबल बॉन्डेड करायचं. सो H2O झिंक डस्ट काय येईल बघा, CH3 CH आहे, कार्बनचं लिहिलं CH3 CH, आणि हा ऑक्सिजन काय येईल, डबल बॉन्डेड येईल, डबल बॉन्डेड. त्यानंतर प्लस इकडचं लिहा CHH डबल बॉन्ड O, हा डबल बॉन्ड येईल, डबल बॉन्ड O CHH. तर दोन्ही H आहेत म्हणजे काय म्हणणार, फॉर्माल्डिहाइड. आता इथे एक CH3 आला आणि एक H आला, म्हणजे ॲसिटाल्डिहाइड प्लस ZNO. काय मिळालं प्रोडक्ट इथं, आणि हे जो ऑक्सिजन असतो तो झिंकसोबत बाहेर पडतो, ZNO. समजली का बघा ही रिॲक्शन. कोणती रिॲक्शन बघितली आपण, तर ओझोनोलायसिस रिॲक्शन. फर्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, ओझोनाइड तयार करायचं आणि त्यानंतर त्याचं क्लिवेज करायचं आणि प्रोडक्ट लिहायचे. मला वाटतं तुम्हाला पण लिहिता येईल. आता ही प्रोपीनची लिहिली, तुम्ही ब्युटीनची लिहा रिॲक्शन, पेंटीनची लिहा, त्याच्यातून काय प्रोडक्ट मिळतात ते बघा. त्यानंतर ब्रांचड अल्किन्स घेऊन रिॲक्शन बघा, ब्रांचड अल्किन्स घेऊन त्याची रिॲक्शन करून बघा. फक्त जिथं डबल बॉन्ड आहे तिथंच आपल्याला रिॲक्शन करायचे, बाकीचं स्ट्रक्चर काही का असते ना ते आहे तसं पुढं कंटिन्यू होत जातं. फक्त जिथं डबल बॉन्ड आहे तिथं ॲडिशन करायची, जो ऑक्सिजन असतो तो काय, तो डबल बॉन्ड येतो. समजले रिॲक्शन, ओझोनोलायसिस रिॲक्शन. रिमेंबर, in the cleavage products, a carbonyl group C double bond O is formed at each of the original doubly bonded carbon atoms. आता तो कार्बोनिल ग्रुप कशामुळे तयार होतो, तर जो ओझोनाइड मधला ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन ओझोन मधला आणि जो आपला डबली बॉन्डेड कार्बन आहे त्याच्यामुळे काय होतं, तर तो कार्बोनिल कंपाऊंड किंवा कार्बोनिल ग्रुप तिथं तयार होतो. नोविंग द number and arrangement of carbon atom in these aldehydes and ketones produced, we can identify the structure of original alkenes. जर आपल्याला ह्याचं तुम्हाला प्रोडक्ट्स दिले तर त्याच्यावरून आपल्याला ओरिजिनल जे अल्किन्स असणार आहे ते अल्किन्स पण ओळखता येतं. म्हणजे जर समजा दोन्ही पण फॉर्माल्डिहाइड मिळत असले प्रोडक्ट्स, जेव्हा रिडक्शन होऊन दोन्ही पण फॉर्माल्डिहाइड जर मिळत असले तर त्याच्यावरून 100% आपल्याला काय सांगता येतं, तर तिथं कोणत्या अल्किनपासून ते मिळाले, तर इथिनपासून असं इथं सांगता येतं. जर तुम्हाला जे प्रोडक्ट जे आयडेंटिफाय अल्डिहाइड आणि किटोन्स आहेत त्याच्यावरून त्याचं अल्किन्स ओळखता येतं, म्हणजे रिॲक्टंट ओळखता येतो. The role of zinc dust is to prevent the formation of hydrogen peroxide which oxidize aldehyde to corresponding acids. आता जो झिंक डस्ट आपण वापरतो रिडक्शनसाठी ते काय करतं, त्याच्यामध्ये जे हायड्रोजन पेरॉक्साईड तयार होणार आहे म्हणजे H2O2 हा जो कंपाऊंड तयार होईल हायड्रोजन पेरॉक्साईड,
कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये काय तर ऑक्सिजन पण 2 आहेत आणि हायड्रोजन पण असतात. मग H2O2 तयार होण्यापासून ते काय करतं, प्रिव्हेंट करतं आणि काय करतं, जे आपलं जो ग्रुप आहे त्याला ओझोनाइडला कशामध्ये ऑक्सिडाइज करतं, अल्डिहाइड आणि अल्डिहाइड्स टू करस्पॉन्डिंग ॲसिड, किंवा एक काय वेळ अल्डिहाइड असतात, अल्डिहाइडचं कन्व्हर्शन कशामध्ये, अल्डिहाइड जो ग्रुप असतो CHO ग्रुप त्याचं काय होऊ शकतं, COOH हा पण ग्रुप होऊ शकतो. म्हणजे अल्डिहाइडचं ॲसिडमध्ये कन्वर्ट होण्यापासून पण काय करतं, झिंक डस्ट प्रिव्हेंट करतं. त्यामुळे इथं जे स्पेसिफिक प्रोडक्ट मिळतात ते कोणते असतात, तर अल्डिहाइड आणि किटोन्स हे 2च असतात. H2O2 पण तयार होऊ देत नाही झिंक डस्ट, आणि काय होऊ देत नाही तर अल्डिहाइडचं परत ऑक्सिडेशन होऊ देत नाही कशामध्ये, तर ॲसिडमध्ये. त्यानंतरचं आहे 4th, द रिॲक्शन इज युज्ड टू लोकेट द पोझिशन अँड डिटरमाइन द नंबर ऑफ डबल बॉन्ड्स इन अल्किन्स. तर ही रिॲक्शन कशासाठी युजफुल आहे, तर लोकेट द पोझिशन अँड डिटरमाइन द नंबर ऑफ डबल बॉन्ड्स, किती डबल बॉन्ड्स आहेत किंवा पोझिशन काय आहे डबल बॉन्डची ही लोकेट करण्यासाठी ही युजफुल आहे रिॲक्शन. इतकं सांगितलं, समजली का बघा. रिॲक्शन ओझोनायसिस एकदम इझी रिॲक्शन आहे. फक्त तुम्हाला अल्किन्स घ्यायचं आहे, O3 मॉलिक्यूल घ्यायचा आहे, इन प्रेझेन्स ऑफ CCl4 ओझोनाइड तयार करायचा, ओझोनाइड नंतर क्लिवेज करायचं, ॲरोवरती परत झिंक डस्ट आणि H2O, त्याच्यावरनं जे क्लिवेज केल्यानंतर इकडचा प्रोडक्ट एक लिहायचा आणि त्या साईडचा एक प्रोडक्ट लिहायचा आणि जो एक ऑक्सिजन वरचा राहतो तो झिंकसोबत बाहेर काढायचा. इतकी इझी रिॲक्शन आहे. आता इथे सांगितले बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. आता याचं आन्सर तुम्ही शोधायचं. ऑन ओझोनलायसिस अँड अल्किन फ्रॉम्स द फॉलोविंग कार्बोनिल कंपाऊंड्स, ड्रॉ द स्ट्रक्चर ऑफ अननोन अल्किन फ्रॉम विच दीज कंपाऊंड्स आर फ्रॉम्ड. आता कुठले कुठले अननोन अल्किन तुम्हाला शोधायचे. प्रोडक्ट दिलेत HCHO, म्हणजे एक प्रोडक्ट कोणतं आहे फॉर्माल्डिहाइड, आणि दुसरं प्रोडक्ट कोणतं आहे बघा CH3CO CH2 CH3. हे जे प्रोडक्ट आहेत ह्याच्यावरून तुम्हाला अल्किन शोधायचं आहे. शोधा तुम्ही अल्किन्स, बघा काय येतं ते. रिॲक्शन आहे बघा, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स. आता ही पण रिॲक्शन जरा समजून घ्या, जरा किचकट आहे पण समजते. सोपे रिॲक्शन, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन्स. अल्किन्स विथ डायबोरेन, कशासोबत रिॲक्शन आहे बघा, अल्किन्स विथ डायबोरेन इन टेट्राहायड्रोफ्युरॅन THF. सॉल्वंट आहे ते टेट्राहायड्रोफ्युरॅन THF सॉल्वंट. त्या सॉल्वंटच्या प्रेझेन्समध्येच ही रिॲक्शन होते. अल्किन्स विथ डायबोरेन, बघा डायबोरेन सांगते मी स्ट्रक्चर काय डायबोरेनचं. अल्किन्स तुम्हाला माहितच आहेत, डबल बॉन्डेड कार्बन, कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल त्याला आपण अल्किन्स म्हणतो. अल्किन्स विथ डायबोरेन इन टेट्राहायड्रोफ्युरॅन. कोणतं स्ट्रक्चर, टेट्राहायड्रोफ्युरॅन हे फक्त सॉल्वंट आहे. ॲज अ सॉल्वंट THF सॉल्वंट अंडरगो हायड्रोबोरेशन टू फॉर्म ट्राय अल्किल बोरेन. काय होतं, हायड्रोबोरेशन होतं त्याच्यामध्ये आणि काय मिळतं, ट्राय अल्किल बोरेन, विच ऑन ऑक्सिडेशन विथ अल्कलाइन पेरॉक्साइड, विच ऑन ऑक्सिडेशन विथ अल्कलाइन पेरॉक्साइड फॉर्म्स प्रायमरी अल्कोहोल. काय मिळतं इथं, तर प्रायमरी अल्कोहोल्स मिळतात. इतकी इझी रिॲक्शन आहे. पहिलं काय सांगितलं, अल्किन्स रिॲक्ट विथ डायबोरेन इन प्रेझेन्स ऑफ THF सॉल्वंट टेट्राहायड्रोफ्युरॅन THF सॉल्वंट टू फॉर्म ट्राय अल्किल बोरेन. काय मिळतं आपल्याला, ट्राय अल्किल बोरेन. ते कशामध्ये परत काय होतं त्याचं रिडक्शन किंवा ऑक्सिडेशन ट्राय अल्किल बोरेन ऑन ऑक्सिडेशन विथ अल्कलाइन पेरॉक्साइड. कशासोबत होणार, अल्कलाइन पेरॉक्साइड, आणि त्याच्यापासून काय मिळतं आपल्याला, प्रायमरी अल्कोहोल. द ओव्हरऑल रिॲक्शन गिव्स अँटी मार्कोनिकॉफ्स प्रोडक्ट. कारण आता अल्कलाइन पेरॉक्साइड बघा रिॲक्शन कशासोबत होते, पेरॉक्साइड सोबत होते, म्हणून काय मिळतं तर इथं अँटी मार्कोनिकॉफ्स प्रोडक्ट फ्रॉम अनसिमेट्रिकल अल्किन्स. जर अनसिमेट्रिकल अल्किन्स असतील तर प्रोडक्ट काय मिळणार आहे आपल्याला, अँटी मार्कोनिकॉफ्स रूलनुसार. म्हणजे जो निगेटिव्ह पार्ट असेल तो कुठं अटॅच करायचा, मोर नंबर ऑफ हायड्रोजन मोर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम असतील त्या कार्बनला आपण अटॅच करणार. आता बघूया, आता अल्किन्स बघा रिॲक्शन व्यवस्थित समजून घ्या. तर इथं अल्किन्स मॉलिक्यूल किती घ्यायचे, तर 6 किती लागतात अल्किन्स मॉलिक्यूल, 6. आता जे हे स्ट्रक्चर आहे बघा BH, हे जे तुम्हाला स्ट्रक्चर दिसते BH3 ट्वाईस, बघा हे जे स्ट्रक्चर दिसते BH3 ट्वाईस, एक आहे डायबोरेन. कशाचं स्ट्रक्चर आहे तर डायबोरेन BH3 ट्वाईस. हे स्ट्रक्चर असंही लिहितात B2H6. बघा BH3 ट्वाईसच्या ऐवजी काय लिहितात B2H6, ते म्हणजे पण डायबोरेनच आहे. तसंही लिहिलं तरी चालेल, BH3 ट्वाईस लिहिलं तरी चालेल किंवा B2H6 असं लिहिलं तरी करेक्ट आहे तुमचं स्ट्रक्चर. काय सांगितलं, डायबोरेनचं स्ट्रक्चर बघा BH3 ट्वाईस किंवा B2H6. आता याच्यासाठी अल्किन्स मॉलिक्यूल किती लागतात तर ओव्हरऑल 6.
अल्किन्स मॉलिक्यूल काय दिलेत 6, म्हणजे कार्बन डबल बॉन्डेड जो तुम्ही जे अल्किन्स घेणार आहे ते काय लागणार आहेत 6. सो C डबल बॉन्ड C, त्यानंतर काय येणार आहे BH3 ट्वाइस म्हणजे B2H6. मग त्याच्यापासून काय मिळतं आपल्याला तर बघा ट्राय अल्किल बोरेन. काय मिळतं तर ट्राय अल्किल बोरेन. मग आता ते किती मिळतात ट्राय अल्किल बोरेन तर 2 मॉलिक्युल्स मिळतात. ट्राय अल्किल बोरेनचे किती मॉलिक्युल्स मिळतात तर 2 मॉलिक्युल्स, म्हणजे बघा 2 आणि ट्राय अल्किल म्हणजे काय असणार आहे बघा हे 3 असतील, म्हणजे 2 मॉलिक्युल्स आहेत 3 दुने 6. मग हे 6 काय होतं आपली इथं जे 6 आपण अल्केन्स घेतलेत ते सॅटिस्फाईड होतं. जेव्हा आपण एक्झाम्पल बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल. इथं लक्षात ठेवा ट्राय अल्किल बोरेन म्हणजे हे 2 मॉलिक्युल्स आणि हे थ्राईस म्हणजे 3 दुने 6 असं ते बॅलन्स होतं, सॅटिस्फाईड होतं. आणि इथं काय येतो 1 हा B म्हणजे आपला जो B2H6 आहे त्याच्यामध्ये इथं 2 आहेत म्हणजे एक काय होणार आहे 1 मॉलिक्युल मिळणार आहे. म्हणजे हा जो मॉलिक्युल आहे बघा 2 इंटू जे आपण लिहिलंय C ट्राय अल्किल बोरेन आहे हा B म्हणजे एकच B का लिहिलंय इथं 2 B आहेत म्हणजे B2H6 आहे. त्यात काय होणार आहे तर तुमचा इथे एक B असेल आणि हे 2 प्रोडक्ट आहेत असे सेम 2 आहेत म्हणजे दुसऱ्या ठिकाणी काय असणार आहे B असणार आहे. मग ह्याचं काय होतं ट्राय अल्किल बोरेनचं परत काय होणार आहे HOH म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड. OH लिहिले बघा हे काय तर हायड्रोजन पेरॉक्साईडचं स्ट्रक्चर आहे H2O2 आहे का H2O2 OH म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड. मग ह्याच्यामध्ये जी ॲडिशन होते ती काय होते अँटी मार्कोनिकॉफ्स रूल ॲडिशन. मग OH काय मिळतं तिथं अल्कोहोल मिळतं आपल्याला प्रोडक्ट मिळतं प्लस BOH थ्राईस हा जो असेल तो BOH थ्राईस त्याच्यातून काय पडतो बाहेर पडतो. आता प्रोडक्ट बघूया एक्झाम्पल बघूया मग तुमच्या लक्षात येईल बघा हे कसं सोडवायचं. तर खाली एक्झाम्पल दिले इथिन कोणता मॉलिक्यूल दिलाय तर इथिन. आता असंही स्ट्रक्चर असू शकतं मगाशी मी तुम्हाला सांगितलं नाही हे स्ट्रक्चर म्हणजे B2H6 असंही काढतात किंवा हे B आहे ते त्याला 3 हायड्रोजन आणि ट्वाइस जे BH3 होतं ते असंही काढलं तरी चालेल तुम्ही. आता ह्याची जेव्हा रिॲक्शन होते किंवा हे जे हे CH3 आहेत आणि हे इकडं पण हे जे ट्वाइस म्हटले ते परत असंही स्ट्रक्चर काढू शकता तुम्ही किंवा B2H6 डायरेक्टली किंवा BH3 ट्वाइस असंही लिहा. मग आता घेतले किती 6 मॉलिक्युल्स इथेनचे C6 CH2 डबल बॉन्ड CH2. सॉल्व्हंट कोणता यूज करणार आहे आपण THF सॉल्व्हंट. आता याच्यामध्ये काय होतं जे ह्यातले 2 हायड्रोजन्स आहेत ते काय होतात तिथं आता अटॅच होतात B2. आता काय हे स्ट्रक्चर आता टोटल ओव्हरऑल हायड्रोजन किती आहेत मला सांगा 6 हायड्रोजन्स आहेत. किती आहेत B2H6 आहे डायबोरेनचं स्ट्रक्चर B2H6. मग आता टोटल 6 हायड्रोजन्स आहेत. मग आता इथे किती आहेत आपले अल्किन मॉलिक्यूल पण काय आहेत 6 आहेत. मग 6 हायड्रोजन काय होतील हा जो आपला डबल बॉन्ड आहे तो एक बॉन्ड एक कार्बनला ह्या कार्बनला अटॅच होतील हायड्रोजन्स. ह्या एक कार्बन इथे एक अटॅच होईल इथे एक अटॅच होईल अशा हायड्रोजन अटॅच होऊन काय मिळेल आपल्याला ट्राय अल्किल बोरेन. हे जे स्ट्रक्चर मिळेल ट्राय अल्किल बोरेनचं म्हणजे स्ट्रक्चर काय होईल सांगा CH3 म्हणजे एक हायड्रोजन इथं अटॅच झाला CH3 परत इकडे एक हायड्रोजन येईल CH3 असं स्ट्रक्चर काय होऊ शकतं आपलं तयार होऊ शकतं. पण हे किती टाइम्स होतं तर 6 टाइम्स होणार आहे कारण 6 हायड्रोजन्स आहेत म्हणून काय होतं ते 6 टाइम्स होतं. म्हणून काय लिहिलं CH3 CH2 हा मॉलिक्यूल डायरेक्ट काय लिहिलं आहे थ्राईस आणि त्याला काय असणार आहे हा BR अटॅच असणार आहे BR आणि इथं काय येईल ट्वाइस म्हणजे हे स्ट्रक्चर तुम्हाला काय मिळणार आहे CH3 CH2B कारण तो बोरेन पण तिथं काय होईल अटॅच होईल CH3 CH2B आणि त्याच्यानंतर काय होईल CH3 CH2B असे 2 तुम्हाला स्ट्रक्चर मिळतील. येते लक्षात CH3 CH2 थ्राईस B हे एक स्ट्रक्चर आणि दुसरं स्ट्रक्चर कुठलं CH3 CH2 थ्राईस B असे 2 म्हणून तिथं काय लिहिले 2 CH3 CH2 थ्राईस B म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे ते काय केलं फक्त आता हे आपण डायबोरेनचं स्ट्रक्चर काय मिळालं ट्राय अल्किल बोरेन मिळालं. परत आता हे ट्राय अल्किल बोरेन काय करायचं H2O2 सोबत त्याची रिॲक्शन करायची हायड्रोजन पेरॉक्साईड सोबत. तर जेव्हा H2O2 सोबत रिॲक्शन आता हा जो मॉलिक्यूल आहे तर खाली तुम्हाला दिसते ट्रायबोरेन हा जो मॉलिक्यूल आहे तो फक्त फोल्ड करून लिहिला आहे म्हणजे 2 समोर लिहिले 2 परत ह्याच्यासाठी काय लिहिलं CH3 CH2 आणि काय असणार आहे B हे स्ट्रक्चर 3 आहेत म्हणजे 3 मॉलिक्युल्स असणार आपले CH3 CH2B Bलाच अटॅच असणार ते CH3 CH2B ते फोल्ड करून लिहिले बघा CH3 CH2 थ्राईस B आहे ते काय असं स्ट्रक्चर असणार त्याचं CH3 CH2B परत CH3 CH2B CH3 CH2 आणि B. बघा स्ट्रक्चर व्यवस्थित बघा हा जो B आहे तो असा अटॅच असणार आहे CH3 CH2ला काय होईल तसा अटॅच होईल तो CH3 CH2 CH3 CH2 आणि B. त्याच्यानंतर आता किती हायड्रोजन पेरॉक्साईड लागतील तर 3 घेतलेत कारण आपले काय बॉन्ड आहेत हे 3 बॉन्ड आहेत कारण BOH थ्राईस बाहेर पडतं याच्यातला आणि इथं 3 काय येतात OH येतात म्हणजे CH3 CH2 OH. बघा ह्यातले जे
H2O2 आहे, म्हणजे OH आहे, त्यातला एक OH इथं अटॅच होतो, म्हणजे CH3 CH2OH तयार करतं. दुसरं काय होतं, CH3 CH2OH होतं, परत CH3 CH2OH, आणि हे काय मिळतं, BOH थ्राईस बाहेर पडतं. हे फक्त एका अल्किनच्या बाबतीत झालं, म्हणजे एक जो मॉलिक्यूल आहे त्याच्या बाबतीत झालं. आपले इथं किती 2 आहेत, असे दुसऱ्याच्या बाबतीत म्हणजे इथं काय मिळाले, 3 मिळाले अल्कोहोल्स, तसे अजून 3, म्हणजे टोटल असे तुम्हाला 6 अल्कोहोल्स काय मिळतात इथं मिळत जातात. समजली रिॲक्शन. पहिली स्टेप, ट्रायल्किल बोरेन लिहायचे, म्हणजे काय लिहिणार, CH3 CH2 थ्राईस B हे स्ट्रक्चर येतं. ते स्ट्रक्चर असं असतं, CH3 CH2B CH3 CH2B आणि CH3 CH2B. हे 2 जरी नाही घेतलं तरी चालेल. परत काय घेतले, 3OH परत आणि एकदा आपण 3OH घेऊन परत दुसरं अल्किल बोरेन जे आहे, 2 ट्रायल्किल बोरेन मिळाले, ते दुसरं रिॲक्शन करू शकतो. मग त्यातला काय होतो, एक OH इथं येतो आणि एक OH B सोबत बाहेर पडतो, BOH थ्राईस मिळतं. म्हणजे एक B सोबत बाहेर पडणार, BOH तयार होईल. परत दुसरा 3 आहेत टोटल, म्हणजे काय बाहेर पडणार आहे तुमचं, BOH थ्राईस. परत हा एक OH इथं येतो आणि एक OH इथं येतो, म्हणजे काय मिळते इथं प्रायमरी अल्कोहोल्स मिळतात. CH3 CH2OH काय मिळालं, इथेनॉल. इथिनपासून काय मिळालं बघा, इथेनॉल. आहे पुढं प्रोडक्ट दिले 6 CH3 CH2OH. आता 6 का म्हटलं, ह्या 3 ह्याच्यासाठी काय मिळाले आपल्याला, 3 मिळाले. CH3 CH2OH CH3 CH2OH CH3 CH2OH हे काय झाले 3. त्याच्यानंतर हे काय 2 आहेत, हे बघा इथं काय 2 आहे. 2 ट्रायल्किल बोरेन्स आहेत. आपल्या रिॲक्शनमध्ये पण काय झाले तर 2 तयार झाले, 2 ट्रायल्किल बोरेन्स आहेत. मग त्याच्यापासून 3 मिळतील, म्हणून काय लिहिलेत बघा, 6 CH3 CH2OH. टोटल काय मिळणार आहेत 6 आणि 2 BOH थ्राईस. 2 BOH थ्राईस म्हणजे काय असेल, हे जे आहे हे बघा, हे 2 BOH थ्राईस, म्हणजे ह्याच्यापासून एक मिळणार, एका रिॲक्शनपासून एक मिळेल BOH थ्राईस, आणि दुसरं 2 आहेत म्हणून त्याच्यापासूनचा एक. सो ओव्हरऑल काय येणार आहे 2 BOH थ्राईस. समजली असेल मला वाटते रिॲक्शन. फर्स्ट स्टेपमध्ये काय लिहायचं, ट्रायल्किल बोरेन मिळतं, किती कंपाऊंडचं, 2 मॉलिक्युल्समधलं. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं, H2O2 ॲड करायचं त्याच्यामध्ये. मग त्याच्यातला H2O2 मधला एक OH BOH सोबत बाहेर पडतो आणि एक तिथं काय होतं, अटॅच होतं. असं आपल्याला एका स्ट्रक्चरमध्ये 3 अल्कोहोल्स मिळतात. मग दुसरं 2 ट्रायबोरेन असल्यामुळे ट्रायइथाइल बोरेन इथं होणार, म्हणजे ते 2 असल्यामुळे त्याच्यात दुसऱ्या याचे 3 असे ओव्हरऑल किती मिळतात तर 6. सो +6 CH3 CH2OH +2 BOH थ्राईस हे याच्यामध्ये बाहेर पडणार. अजून एक ह्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल बघू, तुम्ही पण एक्झाम्पल लिहू शकता. आता आपण इथिन घेतलं, सिमेट्रिक अल्किन होतं. ह्याच्याऐवजी काय घ्या, दुसरं अल्किन कोणतं घेऊ शकता तुम्ही तर जे प्रोपिन घेऊ शकता, ब्युटिन घेऊ शकता, ते घेऊन पण आपल्याला रिॲक्शन लिहिता येते. आता बघा इथं घेतलंय बघा, प्रोपिनचं स्ट्रक्चर घेतलंय, CH3 CH डबल बॉन्ड CH2. कशाचं स्ट्रक्चर आहे, प्रोपिन. 6 मॉलिक्युल्सच घेतलेत, 6 घेतले. त्याच्यानंतर डायबोरेन BH3 ट्वाईस किंवा B2H6 हे स्ट्रक्चर. BF3चं सॉल्वंट कोणतं आहे, THF सॉल्वंट. त्यानंतर काय मिळणार आपल्याला 2 मॉलिक्युल्स आहे तसंच लिहायचं सेम. आता काय होणार सांगा, CH3 इथं काय होईल, CH2 परत CH2 थ्राईस, हा काय येईल इथं एक हायड्रोजन ॲड होईल, आणि हा CH2 थ्राईस B, आणि काय होईल एक B. बघा एक हायड्रोजन एक B अटॅच होईल. सो काय होईल मग मिळेल 2 CH3 CH2 CH2 थ्राईस B. हे प्रोडक्ट आपल्याला मिळेल, काय मिळणार 2 CH3 CH2 CH2 थ्राईस B. म्हणजे आता बघा इथं आपल्याला काय अटॅच करायचे आहेत, टोटल 6 आहेत, 6 हायड्रोजन अटॅच करायचे आहेत, म्हणजे हे 3 आणि ह्या साईडला अजून काय असणार आहे तुमचे B2H6 ट्वाईस आहेत, म्हणजे अजून 3 असणार आहेत. मग इथं काय 6 मॉलिक्यूल सांगितले आहेत, म्हणजे 6 इथं हायड्रोजन येतात, आणि इथं काय येतात तर तुमचे जे B आहेत ते B2 तिथं म्हणजे काय 2 स्ट्रक्चरचं B अटॅच केलं बघा, 2 जे 2च काय येतात तिथं B येतात, म्हणून ट्वाईस B लिहिले, 2 B येणार. सो ट्वाईस CH3 CH2 CH2 थ्राईस B ट्रायल्किल बोरेन. मग आता हा जो आहे त्याच्यातलं एकासोबत काय करणार आपण, एकच आता इथं एकच घेतले बघा, रिॲक्शनमध्ये काय घेतलंय एकच घेतले, अजून एकासोबत पण सेमच रिॲक्शन होते, त्यामुळे इथे एकच घेतलं, CH3 CH2 CH2 B. त्यानंतर CH3 CH2 CH2 B CH3 CH2 CH2 B हे स्ट्रक्चर आलं. परत काय होईल आहे असं सेम, BOH थ्राईस बाहेर पडेल, 3 त्याच्यासोबत बाहेर पडतील. मग काय होईल CH3 CH2 CH2 OH CH3 CH2 CH2 इथं पण OH येईल, आणि इथं पण काय येईल OH येईल. असं झालं एकासाठी, फक्त हे जे 2 आहेत आपले त्यातल्या एकासाठी झालं. अजून एकासाठी पण असंच सेम मेकॅनिझम होईल, कारण हे स्ट्रक्चर रिपीट असतं, त्याच्यासाठी पण अजून होईल. म्हणजे इथं पण काय मिळतात टोटल तुम्हाला 6 CH3 CH2 CH2 OH आणि BOH थ्राईस बाहेर पडतं. इथं फक्त एकाचं दाखवलंय, अजून एकाचं तुम्ही लिहू शकता. टोटल 6 मिळू शकतात, म्हणजे याचे 3 आणि त्याचे 3 असे 6 मिळतात. असंही दाखवा किंवा डायरेक्ट 6 दाखवलं तरी चालेल, तिथं 2 लिहून डायरेक्ट लिहिले तरी चालेल. समजली का बघा रिॲक्शन.
हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन. सिम्पल आहे. अल्किन्स मॉलिक्यूल घेताना 6 घ्यायचे, त्याच्यानंतर काय मिळतं आपल्याला 2 मॉलिक्युल्स ऑफ ट्रायल्किल बोरेन, 2 मॉलिक्युल्समधला एक मॉलिक्यूल घ्यायचा, 3H2O2 सोबत रिॲक्शन करायची, 3 मॉलिक्यूलचे अल्कोहोल मिळतात. परत अजून एक तसाच जो मॉलिक्यूल असतो ट्रायल्किल बोरेनचा तो अजून 3H2O2 सोबत रिॲक्ट होतो इन प्रेझेन्स ऑफ NaOH, परत आणि 3 मॉलिक्यूल्स मिळतात. असे ओव्हरऑल काय मिळतात आपल्याला 6 अल्कोहोल्स मिळतात आणि BOH थ्राईस काय पडतं बाहेर पडतं. समजलं. आता आजचं लेक्चर आपण इथं स्टॉप करतोय. नेक्स्ट लेक्चरला अजून थोड्या रिॲक्शन आल्या आहेत, नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. थँक्यू.